आता तिला दाखवून द्या जुनी काव्या काय करू शकते. नक्की दाखवेन, पण या सगळ्यात मला माझ्या डोक्याची साथ. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये काव्या तिचं जुनं रूप रम्याला दाखवणार आहे. गोड गोड बोलून काव्या रम्याचा चांगलाच बँड वाजवणार आहे. ज्यावेळेस काव्याने पार्थला सगळं काही सांगितलं की रम्याने तिला कसं गोल गोल फसवलेलं आहे या सगळ्यामध्ये, त्यावेळेस पार्थ काव्याला म्हणत असतो की बास झालं, आतापर्यंत तिने तुमचा वापर केला, आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी ती तुमच्याशी गोड गोड बोलली, ती सुधारलेली आहे असं तिने दाखवून दिलं. एवढंच काय तर तिने तिच्या मैत्रिणीला बोलवून तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी केला, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वाद निर्माण केले, आपल्या बाळामुळे हे वाद होतात असं तिने जाणवून दिलं. आता तिने तुमचा खूप वापर केला, पण बास, आता तुम्ही तिला दाखवून द्या की ही काव्या सुद्धा तिच्याच भाषेत तिला उत्तर देऊ शकते. तुम्ही आता जुनी काव्या होऊन तिला चांगलाच धडा शिकवा. त्यावेळेस काव्या पार्थला म्हणत असते की नक्की, मी आता तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. तिने जसं माझ्याबरोबर गोड गोड बोलून सगळं जाणून घेतलं ना, तसंच मी तिच्याबरोबर गोड गोड बोलून तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. आणि तिला हे सगळं कळणार सुद्धा नाही. त्या वसुआत्या आणि रम्याला मी एवढा आता घोळामध्ये घेते की नाही ते बघाच, पण पार्थ यासाठी मला तुमची गरज आहे असं म्हणून आता ती पार्थला घट्ट मिठी मारते. तर पार्थ म्हणत असतो की मी नेहमी तुमच्याच बाजूने आहे. तर इकडे काव्या किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात तिकडून रम्या येते. रम्या आल्यानंतर काव्याला रम्या म्हणत असते की अरे वा, आज खूप खुश दिसत आहे. तर आता काव्या म्हणत असते की हो, का नसणार आहे, माझ्या नंदिनी ताईने मी आई होण्याबद्दल जे मला सांगितलेलं आहे ना, ते ऐकून मला खरंच खूप छान आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटत आहे की मी हे करिअर आणि हे बाळ दोन्ही सांभाळू शकते. आता असं म्हटल्याबरोबर रम्याला मात्र धक्काच बसतो. रम्या म्हणत असते की हो ना, तुमच्या दोघींचं नातं खूपच चांगलं आहे, ती नंदिनी ताई तुला छान समजवते. तर आता काव्या म्हणत असते की हो, आणि तसं कोण समजवणार आहे रम्या, आणि काय ग, तुला काय पाहिजे आहे. तर ती म्हणत असते की काही नाही अगं, मी असेच आले होते तुझ्यावर बोलायसाठी. मग काव्या तिला म्हणत असते की हो का, अगं बोल ना, बोल, काय बोलायचंय तुला माझ्याशी, तुला मला सांगायचं आहे का बाळामुळे माझा अभ्यास होत नाही, किंवा मला हे बाळ हवं आहे का नाही, असे काही प्रश्न विचारायचे आहेत का तुला, मला अजून काही ज्ञान द्यायचं आहे. आता असं म्हटल्याबरोबर रम्याला वाटतं की काव्याला काय झाले, काव्या अशी का वागत आहे माझ्याशी. त्यावेळेस आता ती म्हणत असते की अगं तसं काहीच नाही मला म्हणायचं. मग काव्या म्हणत असते की अच्छा, मग तुला काय म्हणायचं आहे ते तरी सांग. आता रम्याला काय बोलायचं असतं तेच कळत नाही. तिला आता काव्याचं हे रूप पाहून जरा धक्काच बसलेला आहे. तर काव्या आता रम्याला म्हणत असते की तुला सांगू का, माझं आणि पार्थचं आता एवढं चांगलं चाललेलं आहे ना की काय सांगू. आता आम्ही लॉंग ड्राईव्हला सुद्धा जाणार आहे आणि छान कॅन्डल लाईट डिनर सुद्धा तिकडे करणार आहे. आमचं खूपच सुंदर चालू आहे, कारण आमचं बाळ येणार आहे. काव्या आता रम्याला चांगलीच जळवत असते. आणि पुन्हा काव्या म्हणत असते की अगं मला आधी हे बाळ नको होतं, पण आता पार्थ आणि नंदिनीताईने मला छान समजवलेलं आहे, त्यामुळे मी सुद्धा आता बाळाची स्वप्न बघायला लागलेली आहे. मग रम्या म्हणते की अगं पण तुझं अभ्यासाचं काय, IAS होणं किती गरजेचं आहे तुझ्यासाठी, ते तुझं स्वप्न आहे लहानपणापासूनचं, आणि ते स्वप्न तू असं कसं काय सोडू शकते, असं करू नको काव्या, अगं तू अभ्यासाकडे लक्ष दे. तर काव्या म्हणते की अरे वा रम्या, तुला माझ्या अभ्यासाची खूपच काळजी आहे, पण तू ना काहीच काळजी करू नको, अगं मी दोन्हीही सांभाळू शकते. तेच तर तुला सांगते ना की नंदिनी ताईने मला समजावून सांगितलेलं आहे की मी करिअर आणि बाळ दोन्हीही व्यवस्थित सांभाळू शकते, आणि तू अजिबात काळजी करू नको. चल, तुला कलिंगड खायचं आहे का, मी चिरून देते. रम्याचा मात्र इथे चांगला जळफळाट होत असतो की ही काव्या अशी कशी काय बोलू शकते, नक्की हिला झालं तरी काय, आता मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. काव्या सुद्धा मनामध्ये म्हणत असते की विचार कर मनामध्ये की मी अशी का बोलत आहे, पण तुला मी चांगलाच धडा शिकवणार आहे आणि ते तुला मी कळून सुद्धा देणार नाही. तर चला, काव्याने आता चांगलंच मनावरती घेतलेलं आहे रम्याला धडा शिकवण्याचं. तर ते तुम्हाला आवडतंय का पाहायला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.